प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच मंडळीनो 14 एप्रिलचा फुल एपिसोड तुम्ही पाहत आहात. तर मंडळीनो, आजच्या भागामध्ये अतिशय धक्कादायक गोष्ट घडलेली आहे. ती म्हणजे की शांताला घराबाहेर काढून प्रियाने तिचा खून केलेला आहे आणि तिचीच बॉडी अर्जुनच्या गाडीच्या डिकीमध्ये लपवलेली आहे. तर आजचा भाग प्रेक्षकांनो खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. तर प्रेक्षकांनो, इथे सुरुवातीला बघा सायलीने पन्नं आणलेलं आहे, सर्वांसाठी पन्न्याची पार्टी केलेली आहे आणि त्यावेळेस बघा त्याच्याच वासाने त्याच्याच आवाजाने चैतन्य हा स्टडी रूममधून बाहेर आलेला आहे आणि त्यावेळेस अर्जुन त्याला काही बाई बोलतो म्हणून चैतन्याची बाजू घेऊन सायली आणि कल्पना दोघीही अर्जुनशी भांडत असतात. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा चैतन्य म्हणतो की अर्जुन, घरामध्ये फक्त सायली वहिनी आणि माझ्या मावशीचं राज्य चालतं म्हणून तुझं इथे काहीही चालणार नाही. त्यावेळेस बघा प्रेक्षकांनो, अर्जुन म्हणतो की ऑफिसमध्ये मी आणि तूच आहे, चल बघूयात. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो सायली म्हणते की अहो, आपल्या किचनमध्ये चैतन्य भाऊजीच्याही आवडीचे पदार्थ बनतात म्हणून त्यांना बोका वगैरे असं काहीही म्हणायचं नाही. आणि प्रेक्षकांनो, असं म्हटल्यानंतर चैतन्य हा अर्जुनला चिडवायला लागतो आणि त्यावेळेस बघा इथे कल्पना म्हणते की हा माझा गुणी मुलगा आहे आणि तू तू खूप विचित्र आणि आगाऊ मुलगा आहेस म्हणून त्याला एक फटका देते. आणि त्यावेळेस बघा इथे अर्जुन म्हणतो की तू काहीही कर, ऑफिसमध्ये माझ्याच हाताखाली आहेस. आणि त्यावेळेस बघा इथे कल्पना म्हणते की काहीही काय बोलतोयस रे. मग त्यावेळेस बघा इथे चैतन्य म्हणतो की अर्जुन, तुझं या घरामध्ये काहीही चालणार नाही आणि तू कितीही जळालास तरीही तुझ्यावर कोणीही लक्ष देणार नाही. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो, अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे. आणि असं म्हणून तो म्हणतो की पी पी तुझं पण पी. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे बघा महिपतने हा साक्षीला कॉल केलेला असतो आणि त्यावेळेस तो सचिन जो आहे तो म्हणतो की काय अण्णा, व्हिडिओ बघितला का. त्यावेळेस बघा प्रेक्षकांनो, महिपत म्हणतो की अरे व्हिडिओ बघितला म्हणून तर फोन केला ना रे दीक्षित. असं म्हटल्यानंतर त्यावेळेस बघा इथे महिपत म्हणतो की जे तू केलंयस ते खरंच खूप भारी केलंयस आणि हे साक्षीला कधी जमलं नसतं आणि साक्षीच्या डोक्यामध्ये अशा किडनॅपिंगचा विचारही आला नसता. त्यावेळेस बघा साक्षी म्हणते, अण्णा असा विचार केला आला असता माझ्या डोक्यात, परंतु हे सर्व काही करणं मला जमलं नसतं आणि माझ्यासमोर आज सचिनचं वेगळंच रूप आज आलेलं आहे. आणि प्रेक्षकांनो, यावेळेस बघा अण्णा म्हणजेच महिपत म्हणतात की काय रे सचिन, याचा तुझ्या मागं काहीतरी विचार असेलच की तुला या बदल्यात काय भेटणार आहे. त्यावेळेस सचिन म्हणतो की नाही अण्णा, मला काहीही कसलीही भेटण्याची अपेक्षा नाही आहे. आणि त्यावेळेस बघा इथे नागराज म्हणतो की सचिन, तू हे डोकं चालवून खरंच खूप भारी केलंयस. आणि त्यावेळेस सचिन म्हणतो की अण्णा, आम्ही काहीही करून तुम्हाला सोडवणार आणि त्याशिवाय मला काही व्यवस्थित वाटणार नाही, तुम्हाला सोडल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाही. आणि त्यावेळेस बघा सचिन म्हणतो की अण्णा, तुमच्या डोक्यामध्ये असं काही होतं का, या बदल्यात मला काही द्यायचं. मग त्यावेळेस बघा महिपत म्हणतो की आत्ता कसा आला मुद्द्यावर, आणि मला माहिती आहे रे तुला काहीतरी पाहिजे. आणि आता हे बघ, तुझं जेवढं कर्ज तुझ्या डोक्यावर आहे ना तेवढं आजपासून फिटलं असं समज आणि तुझ्या त्या माणसापर्यंत तुझं सर्व कर्ज, तुझे पैसे पोहोचवण्याचं काम माझ्या पाठोपाठ होईल, हे तू नक्की लक्षात ठेव. आणि यावेळेस बघा सचिन म्हणतो की खरंच अण्णा असं होऊ शकतं का, आणि जर खरंच असं केलंस तर खरंच खूप खूप धन्यवाद अण्णा, थँक्यू. असं म्हणून इकडे सचिन आणि महिपतचा फोन कट होतो. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा विमल म्हणते की ताई, हा पन्न्याचा ग्लास मी अस्मिता ताईला त्यांच्या रूममध्ये नेऊन देऊ का. त्यावेळेस चैतन्य म्हणतो की नाही विमल ताई, थांबा, तुम्ही ग्लास नेऊन देऊ नका, मला बाळाशी थोड्या गप्पा मारायच्यात म्हणून मीच ग्लास घेऊन जातो. आणि प्रेक्षकांनो, तो ग्लास चैतन्यकडे देताना चुकून थोडंसं जे पण आहे ते खाली सांडतं आणि त्यावेळेस विमल म्हणते की मी साफ करते. आता प्रेक्षकांनो, यावेळेस बघा प्रियालाही त्या अधीराचे मेसेज येत असतात आणि तेवढ्यातच कल्पनाला कॉल येतो. त्यामुळे त्या तिघीही विमल, कल्पना आणि प्रिया एकत्रच किचनकडे जातात आणि तेवढ्यात प्रियाचा इथे कल्पनाला धक्का लागतो आणि त्यावेळेस बघा कल्पना इथे पडता राहते. आणि त्यावेळेस मग इथे प्रिया म्हणते की काय ग विमल, तुला बघून चालता येत नाही का, डोळे फुटलेत का तुझे. त्यावेळेस विमल म्हणते की नाही तन्वीताई, माझा धक्का नाही, तुमचा धक्का लागलाय. आणि त्यावेळेस बघा इथे प्रिया म्हणते की वा रे वा, चोर ते चोर, वर शिरजोर, अगं तूच तर धक्का दिलायस ना. त्यावेळेस इथे विमल म्हणते की नाही, माझ्यामध्ये आणि वहिनीमध्ये खूप अंतर होतं. आणि त्यावेळेस प्रिया म्हणते हो, पण तुझा मला धक्का लागला आणि माझा चुकून आईला धक्का लागला म्हणून आई किती पडली असती ना जोरात. यावेळेस बघा सायली शांत बसण्यासाठी सांगते. त्यावेळेस बघा इथे
प्रिया म्हणते की हां, माझ्याकडनं काही चुकलं तर सर्वजण मला बोलतील, पण विमलला कोणीही बोलणार नाही. मला माहितीच होतं. असं म्हणतात ना, एकदा कानफाट्या नाव पडलं की त्याच्यावरच येऊन कोणीही आरोप करतं आणि तुला आरोप करायला माझ्यावर आरोप करायला तुला लाज वाटत नाही का गं विमल? असं म्हटल्यानंतर विमल म्हणते, अहो ताई, मी तुमच्यावर आरोप करत नाही, पण खरंच माझा त्यांना धक्का लागलेला नाही आणि मला तुमचाही धक्का लागलेला नाही. त्यावेळेस बघा प्रिया म्हणते की त्यावेळेस चैतन्याचं जे पणस आणलं होतं त्याच्यावरच घसरून तू माझ्या अंगावर पडलीस आणि माझा धक्का इथे आईला लागला. त्यावेळेस बघा विमल म्हणते की अहो, तिथं फक्त 2 ते 3 थेंब सांडले होते आणि त्यातून मी केवढंसं घसरणार आहे आणि माझा तुम्हाला धक्का लागलाच नाही. प्रेक्षकांनो, यावेळेस बघा अर्जुन म्हणतो की विमलताई, बरं ठीक आहे, पुढच्या वेळेस जरा जपून. असं म्हटल्यानंतर बघा सायली म्हणते की अहो, तुम्ही विमलताईला का बोलताय? यावेळेस बघा प्रिया मनात विचार करते की या कल्पीला माझा धक्का लागलाय तरी काही कळत नाही आणि बरं झालं ती विमल माझ्या मागे होती, माझं बोलणं वाचलं आणि मी तिच्यावर आरोप टाकला. आता प्रेक्षकांनो, यावेळेस बघा विमल तिची म्हणजेच कल्पनाची माफी मागते आणि त्यावेळेस कल्पना म्हणते की ठीक आहे. आणि तेव्हा बघा प्रिया म्हणते की आई, तू असंच कोणालाही लगेच माफ करतेस ना, म्हणून सगळेजण तुझ्याशी कसंही वागतात. असं म्हटल्यानंतर बघा इथे विमलच्या खूप मनाला लागतं आणि ती मनापासून इथे कल्पनाची माफी मागते आणि राग किचनमध्ये निघून जाते. प्रेक्षकांनो, त्याच वेळेस बघा सायली विमलचा पाठलाग करते आणि तिच्या मागे तिथे जाऊन उभा राहते आणि त्यावेळेस ती म्हणते की विमलताई, एवढं कशाला जिवारी लावून घेताय? आणि त्यावेळेस बघा विमल म्हणते की अहो दादा कसे बोलले तुम्ही ऐकलं ना? तेव्हा सायली म्हणते की हो, पण त्यांच्या मनात काही राग नाही आणि ते आईच्या काळजीपोटी बोलले ना, त्यामुळे ते सहज बोलून गेले. तुमच्याविषयी कोणाच्याही मनात राग नाही आणि कधीही तुमच्याबद्दल घरातील एकाही व्यक्तीच्या मनात राग येणार नाही. आणि त्यावेळेस बघा मग विमलच्या चेहऱ्यावर कुठं स्माईल येतं आणि प्रेक्षकांनो, इकडे सायली आल्यानंतर बघा प्रिया ही त्या अधिराजची गुलुगुलू करताना दिसते. त्यावेळेस सायली म्हणते की आत्ता एवढा गोंधळ घातलाय आणि लगेचच त्या अधिराज भाऊजींशी लगेच बोलायला लागली. काय बाई आहे ना ही, खरंच खूप विचित्र, खूप नाटकी बाई आहे. आणि प्रेक्षकांनो, एवढ्यातच बघा अश्विन येतो आणि लगेचच प्रिया अश्विनकडे खरंच खूप काळजी असल्यासारखं पळत जाते आणि खूप दमलायस का वगैरे असं म्हणून त्याचा पदराने घाम वगैरे साफ करत असते. आणि तेव्हा कल्पना म्हणते की काय रे, तन्वीची तब्येत बरी आहे ना? त्यावेळेस मग अर्जुन म्हणतो, काय नाही गाई, तिला अश्विनकडनं काहीतरी काम करून घ्यायचं असेल म्हणून लाडीगुडी लावते, बाकी काही नाही. असं म्हटल्यानंतर बघा अश्विन म्हणतो, अगं तन्वी, एवढी काळजी करू नकोस आणि खरंच मला जेवढा थकवा आलाय ना तुझ्या या काळजीने, माझा अख्खा थकवा पूर्णपणे गायब झालाय आणि खरंच तू एवढी माझी काळजीने विचारपूस करतेस ना, खरंच पाहून खूप बरं वाटतं. पण प्रेक्षकांनो, यावेळेस सायलीला खूप जबरदस्त राग येतो, कारण ती अश्विन भाऊजी समोर काहीतरी वेगळंच आणि त्या अधिराज समोर काहीतरी वेगळंच वागत असते. आता प्रेक्षकांनो, यावेळेस बघा इथे अश्विन म्हणतो की प्रिया, हे राहिलेलं आपण सर्व रूममध्ये कंटिन्यू करूयात, पण आता तू माझ्यासाठी प्लीज पन्ह घेऊन ये, कॉफी नको. असं म्हटल्यानंतर बघा प्रिया पन्ह घेऊन आणण्यासाठी जाते आणि त्यावेळेस बघा अश्विन म्हणतो की आई बघ, तन्वी ही पूर्णपणे सुनेची आणि बायकोची जबाबदारी पार पडते. आणि हे ऐकून सायलीला अजूनच राग येतो आणि त्यावेळेस ती रागाने तिथून निघून जाते. तिच्या रूममध्ये गेल्यानंतर बघा अर्जुन लगेच तिच्या पाठीमागे जातो आणि त्यावेळेस बघा प्रिया म्हणते की काय नाही रे, तू माझं कौतुक केलंयस ना, त्यामुळे तिला वाईट वाटलं असेल म्हणून रागाने निघून गेली. तेव्हा कल्पना म्हणते की असं काही नसणार आहे, तिचं काहीतरी काम असेल म्हणून गेली. तेव्हा बघा ते प्रिया म्हणते की काय नाही गाई, मला आता कशाचाही फरक पडत नाही आणि मी कोणावर रागवत सुद्धा नाही. आता प्रेक्षकांनो, इकडे सायली बघा रूममध्ये आल्यानंतर खूप चिडचिड करते, सगळे कपडे विस्कटते, इस्त्री केलेले कपडे देखील काढून पुन्हा घड्या घालते, जे सर्व काही साफ करून ठेवलं आहे ते परत परत साफ करते, किती धूळ केली अशी म्हणून नुसती ती अर्जुनवर चिडचिड करत असते, राग करत असते. अर्जुनला म्हणते की फाईल व्यवस्थित ठेवता येत नाही, व्यवस्थित स्वच्छता करता येत नाही, आपलं नीटनाटकं ठेवता येत नाही, म्हणून खूप चिडचिड करत असते. पण तिला राग मात्र प्रियाचा आलेला असतो, परंतु काहीही करू शकत नाही, म्हणून ती आता अर्जुनवर चिडचिड करत असते. आणि प्रेक्षकांनो, यावेळेस बघा अर्जुन तिला जवळ घेतो आणि म्हणतो की बायको, तुला माहिती आहे ना, ही प्रिया एवढी खोटारडी, नाटकी आणि अशी मुलगी आहे, मग आत्ताच एवढी काय चिडचिड करतेस? त्यावेळेस बघा इथे सायली म्हणते की नाही हो, मला सहन नाही हो, ती अधिराज भाऊजी समोर वेगळं वागते आणि अश्विन भाऊजी समोर खरंच खूप काळजी असल्याचं दाखवते, मी तुमचं पाय वगैरे चेपून देते, काय बोलती आहो ती, मला खरंच सहन होत नाही, माझं काळीच काय तिच्यासारखं दगडाचं नाही आहे. आणि त्यावेळेस बघा तिथलं एक ती शोपीस आहे तो उचलते आणि तेव्हा ती म्हणते की ती जर माझ्या समोर आली ना, असं वाटतं की
आत्ताच्या आत्ता जाऊन तिच्या डोक्यात तिला मारून तिचा जीव घ्यावा असं म्हटल्यानंतर बघा प्रेक्षकांनो इथे अर्जुन तिची चेष्टा करायला लागतो आणि म्हणतो की तुला प्रिया अशी घडवू शकते हे मला वाटलं नव्हतं. आणि त्यावेळेस सायली म्हणते की तुम्ही माझी चेष्टा करताय ना, थांबा, मलाही तुमच्याशी काही बोलायचंच नाही, तुमच्याशी बोलून काही अर्थच नाही आणि काही राहणारच नाही असं म्हटल्यानंतर बघा इथे अर्जुन मनात विचार करतो की मी जी प्रियावर डागलेली मिसाईल होती ती रिव्हर्स गेअर माझ्यावरच आली आहे का काय, थांब तिला ना आता माझं काही खरं नाही असं म्हणून तो बायको असं करून आरडाओरडा करून तिच्या मागे येतो. आणि त्यावेळेस बघा सायली म्हणते की प्लीज तुम्ही माझ्या मागे आता किचनमध्ये येऊ नका बरं का. आणि हे सर्व दृश्य आहे ते बघा कल्पना आणि विमल या दोघीजणी पाहत असतात. आणि त्यावेळेस बघा इथे तो बायकोकडे पाहत राहतो. आणि त्यावेळेस सायली बघा तिथे भांड्यांची आदळआपट करते. तेव्हा विमल म्हणते की अर्जुन भाऊजीचा राग बहुतेक भांड्यावर निघतोय. आणि त्यावेळेस बघा प्रेक्षकांनो अश्विन हा तिथे पित असतो. आणि तेव्हा प्रिया ही मनात विचार करते की अर्धा दिवस तर ह्यांची भांडणंच असतात आणि ह्यांच्या भांडणामध्ये देखील या सुभेदारांना प्रेम वाटतं, रोमॅन्स वाटतो. आता यावेळेस बघा कल्पना म्हणते की आता तू बघा अर्जुनला किचनमध्ये जायचं आहे, त्यासाठी काहीतरी बहाणा काढून तो सर्वांचे ग्लास गोळा करणार आणि तो घेऊन जाणार. आणि यावेळेस बघा असंच अर्जुन करतो, सर्वांचे पिऊन झालेले ग्लास गोळा करतो. आणि अश्विन तर ते पण संपवत असतो, तरी देखील सुद्धा त्याच्या हातातला ग्लास घेऊन इथे अर्जुन किचनमध्ये जातो. आणि तेवढ्यातच बघा इथे प्रिया जी आहे ती म्हणते की अश्विन चल आपण जाऊयात रूममध्ये. अश्विन म्हणतो की मला कपडे चेंज करायचे, चल. त्यावेळेस ती म्हणते की चल मी तुझे पाय देखील चेपून देते. आता प्रेक्षकांनो असं बोलल्यानंतर सायलीचा राग तर अजून टोकाला जातो, ती अजून भांडे आदळायला लागते. आणि त्यावेळेस बघा प्रेक्षकांना अर्जुन म्हणतो की या दोघांना सर्व काही आत्ताच बोलायचं आहे का. आणि तेव्हा कल्पना म्हणते की चालू द्या, तुमची भांडणं चालू द्या, आम्ही आमचं जातो, आम्हालाही काम आहे, चल ग विमल असं म्हणून तिथून ती सगळेजण निघून जातात. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा अर्जुन म्हणतो की बायको अगं किती चिडचिड करतील. आणि त्यावेळेस बघा सायली म्हणते की अहो किती खोटारडी वागते, किती इतकी नाटकी, आणि असं म्हणते जसं काय खरंच हिला खूप काळजी आहे की मी तुमचे पाय वगैरे चेपून देते. आणि प्रेक्षकांनो असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो की आपल्याला माहिती आहे ती नाटकी आहे आणि तिचंच तर खरं रूप समोर आणण्यासाठी आपण हे सर्व करतोय ना. आणि त्यावेळेस बघा सायली म्हणते की मला अश्विन भाऊजीकडे बघून आता रडायला येतंय हो, कारण हिचा खरा चेहरा अश्विन भाऊजीला कळल्यानंतर त्यांना काय विचार येतील. त्यावेळेस बघा अर्जुन म्हणतो की ही त्याचीच शिक्षा आहे, अश्विनचीच वागण्याची शिक्षा आहे. त्यांनी आत्तापर्यंत जर प्रियाला बाहेर काढलं असतं आणि तिच्या सगळ्या चुका पोटात घेतल्या नसत्या तर आज ही वेळ त्याच्यावर आली नसती. आणि त्यावेळेस बघा सायली म्हणते की अश्विन भाऊजीनं प्रियाला आत्तापर्यंत घराबाहेर काढायला सुद्धा हवं होतं, परंतु त्यांनी तसं केलं नाही आणि तिच्या प्रत्येक चुका ह्या पोटात घातल्या, म्हणूनच ती आता अश्विन भाऊजीची अशी वागतीये. प्रेक्षकांनो यावेळेस बघा अर्जुन म्हणतो की बायको तुझा राग शांत झाला असेल तर एक सांगू का, मला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि त्यावेळेस बघा सायली म्हणते की हो सांगा, राग शांत झालाय माझा आता. आणि असं म्हटल्यानंतर इथे अर्जुन म्हणतो की चैतन्यनं मला सर्व काही सांगितले आणि चैतन्य समोर अस्मितानं सर्व तिचं मन मोकळेपणाने चैतन्यशी बोललेली आहे. आणि तिला सचिनवर संशय आलेला आहे आणि सचिन आणि साक्षीचं अफेअर आहे हेही तिला माहीत झालं आहे. आणि त्यावेळेस या सर्वातून बाहेर पडण्यासाठी तिनं चैतन्याची मदत मागितलेली आहे. आणि त्यावेळेस सायली म्हणते की अगदी योग्य माणसाचा हात अस्मिताताईनं पकडलेला आहे. आणि त्यावेळेस बघा अर्जुन म्हणतो की हो, त्यामुळे तिला या सगळ्या गोंधळातून बाहेर काढण्यासाठी चैतन्य व्यवस्थित तयारी करेल आणि तिला या सर्वातून बाहेरच काढेल. माझा पूर्ण विश्वास आहे चैतन्यवर. आणि तिनं एक योग्य केलं ते म्हणजे योग्य माणसाचा तिने हात पकडला. आता प्रेक्षकांनो ही थोडीशी आनंदाची बातमी आहे, यामुळे यांना व्यवस्थित वाटतं. आणि आता प्रेक्षकांनो इकडे बघा प्रिया ही अधिराजच्या मेसेजची वाट पाहत असते. आणि बघा प्रेक्षकांनो तेवढ्यातच अधिराजचा मेसेज येतो आणि त्यावेळेस त्या मेसेजमध्ये तिला जॉब लेटर जे आहे, जॉब ऑफर लेटर जे आहे ते आलेलं असतं. आणि त्यावेळेस बघा त्याचबरोबर लगेचच त्या संतोषनं इथे शांताच्या घरावर लावायची नोटीसचा फोटो पाठवलेला असतो. आणि त्यावेळेस बघा ती जोरात हसते. आणि तेव्हा बघा अश्विन म्हणतो की काय ग, काय मेसेज आलाय मला दाखव तरी बघू, एवढी कशाने खुश झाली आहेस आणि काय आहे असं त्या मेसेजमध्ये. तेव्हा तिच्याकडे जाऊन तो जबरदस्तीने मोबाईल घ्यायला जातो, पण तेवढ्यातच प्रिया म्हणते की अरे अश्विन मला जॉब लागलाय. आणि त्यावेळेस अश्विन अगदी गोंधळून जातो आणि तो म्हणतो काय जॉब
जॉब लागलाय, मला तर तू याबद्दल कधी बोलली नाहीस. त्यावेळेस बघा प्रिया म्हणते की अरे मी बोलले नव्हते, माझ्या डोक्यात कधी जॉबचं नव्हतंच, पण एका माझ्या मैत्रिणीने म्हणली की अगं तू एवढा फॅशन डिझायनिंगचा कोर्स केलायस, मग कुठेतरी उपयोगी पडायला पाहिजे ना. त्यावेळेस मग तिने मला एक लिंक पाठवली आणि मी तिथं अप्लाय केलं होतं आणि बघ ना मला लगेचच त्याचं ऑफर लेटर सुद्धा आलं बघ. असं म्हटल्यानंतर बघा अश्विन ते ऑफर लेटर पाहतो आणि त्यावेळेस तो म्हणतो की काय खरंच अगं खरंच खूप चांगली गोष्ट आहे आणि तुला जर जॉब करायचा असेल ना तर तू खरंच मनापासून जॉब कर, तुला कोणीही अडवणार नाही आणि माझी तुझ्याशी पूर्णपणे तुला साथ आहे. असं म्हटल्यानंतर बघा प्रिया म्हणते की खरंच अश्विन तू खूप चांगला नवरा आहेस रे, जर तुझ्या जागी दुसरा नवरा असता तर तो म्हणला असता की तू जॉबविषयी मला काहीच सांगितलं नाहीस म्हणून तू जॉब करायचा नाही आहेस आणि तो जॉब अजिबात तुला केलेला मला आवडणार नाही असं तो बोलला असता, पण तू असं काहीच केलं नाहीस आणि तू मला साथ दिलीस आणि माझ्या आनंदामध्ये तू स्वतःचा आनंद मानतोयस, खरंच खूप छान नवरा आहेस. असं म्हणल्यानंतर बघा ती त्याचा हातात हात घेते आणि त्याला म्हणते की खरंच अश्विन तू खूप भारी आहेस. असं म्हटलं बघा अश्विन म्हणतो की बरं चला झोपा आता, कारण तू आता उशिरा झोपलीस तर तुला सकाळी लवकर जाग येणार नाही आणि उशिरा उठून सकाळी चालणार नाही, कारण जॉबला पण जायचंय ना आपल्याला. त्यावेळेस बघा अश्विन म्हणतो की अगं तन्वी चल आता काय करतेस. त्यावेळेस ती म्हणते काही नाही अरे अलार्म लावते. पण प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा ती संतोषला मेसेज करते की तुला उद्या काय करायचं आहे ते माहिती आहे ना, सांगायची गरज नाही, सर्व व्यवस्थितपणे पार पाड. आता प्रेक्षकांनो प्रियाने सांगितल्याप्रमाणे बघा शांताच्या घरावर त्या संतोषनं अतिक्रमणाची नोटीस लावलेली आहे आणि त्यावेळेस बघा तेथील एका महिलाने त्या नोटीसचा फोटो काढून लगेचच अर्जुनला कॉल केला आणि ती म्हणते की वकील साहेब इथे शांताच्या घरावर अतिक्रमणाची नोटीस लावलेली आहे. आणि त्यावेळेस बघा अर्जुन म्हणतो की काय त्यांचं घर अतिक्रमणामध्ये येतं का. त्यावेळेस ती म्हणते की हो तेथील घरं आहेत काही अतिक्रमणामध्ये आहेत आणि त्यात शांतामावशीच्या घराचाही फोटो आलेला आहे. त्यावेळेस बघा अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे मी बघतो दुसऱ्या वकिलांशी बोलून. आणि बघा प्रेक्षकांनो त्याच वेळेस अर्जुन दुसऱ्या वकिलांना कॉल करतो आणि त्यांना विचारतो, तर त्यावेळेस तो वकील जो आहे तो समोरून म्हणतो की हो तेथील बरेच घर हे अतिक्रमणामध्ये आहेत आणि तुमचं कोणी ओळखीचं आहे का. मग त्यावेळेस अर्जुन म्हणतो की हो पण मी बघतो ठीक आहे. असं म्हणून तो फोन कट करतो. त्यावेळेस सायली विचारते की काय हो शांतामावशीचं घर अतिक्रमणामध्ये येतंय का. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की बहुतेक असं आहे असंच वाटतंय कारण त्यांच्या घरावर नोटीस लागली आहे. आता प्रेक्षकांनो इकडे बघा सर्वजण नाश्ता करण्यासाठी थांबलेले आहेत आणि तेवढ्यातच प्रतिमा तिथे येते आणि प्रतिमा म्हणते की मी आज सर्वांसाठी प्रसाद घेऊन आलेला आहे. आणि त्यावेळेस बघा इथे लगेचच तेवढ्यात अश्विन येतो आणि अश्विन म्हणतो की प्रतिमा आत्या तू शिरा करून आणलायस ना, कारण मला एवढा वास त्याचा आला, सुंदर सुगंध आला की मला माहिती आहे तू शिरा करून आणलेला असशील. आणि त्यावेळेस बघा इथे प्रिया म्हणते की चला आनंदाची गोष्ट ही लगेच सांगून टाकूयात. आणि बघा प्रेक्षकांनो त्यावेळेस जी आनंदाची गोष्ट आहे ती प्रिया सांगते आणि प्रिया म्हणते की आपण काही शिक्षण घेतलं तर त्याचा काहीतरी पुढे उपयोगही व्हायला पाहिजे. तसंच अगदी मी फॅशन डिझायनिंगचा कोर्स केलेला आहे आणि त्याच एका कंपनीतून अधिरा फॅशन या कंपनीतून मला जॉब ऑफर आलेली आहे आणि त्यामुळे मी आजपासून जॉब करते. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो बघा कल्पना म्हणते की काय तू जॉब करतेस, अगोदर तू असं काही बोलली नव्हतीस. मग त्यावेळेस प्रिया म्हणते की नाही मी असं काही ठरवलं नव्हतं, पण ते अचानक जॉब लेटर आलं आणि म्हणूनच मी होकार देऊन टाकला आणि मी आजपासूनच जॉबला जातीये. असं म्हटल्यानंतर बघा कल्पना म्हणते की हो जातीयेस तर जा, पण नियमितपणे व्यवस्थित कर. असं म्हटल्यानंतर प्रिया म्हणते की हो. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा अश्विननं हा मेसेज वाचलेला असतो आणि ते ऑफर लेटर देखील बघितलेलं असतं, परंतु त्यावर अधिराज फॅशन असं लिहिलेलं असतं. आणि आता यावेळेस बघा प्रेक्षकांनो तिने तो मेसेज एडिट केलेला असतो आणि आता अश्विन तिला विचारतोय की काय अगं तू मगाशी अधिरा फॅशन म्हणलीस परंतु अधिरा नाही अधिराज असं आहे. त्यावेळेस प्रिया म्हणते की नाही अरे अधिराच आहे, मीच बघितलंय की ऑफर लेटर. त्यावेळेस अश्विन म्हणतो की नाही मी रात्री वाचले अधिराज असंच मी वाचले. त्यावेळेस बघा ती तिचा मोबाईल दाखवते आणि तिने बघा एडिट केलेलं असल्यामुळं अधिरा फॅशन असं येतं. आणि त्यावेळेस इथे प्रतिमाच्या डोक्यात विचार येतो की प्रिया अशीच माझ्याशी वागत होती. आता इकडे बघा इथे अश्विन म्हणतोय की नाही अगं मी अधिराज फॅशन असं वाचलं होतं आणि सहसा माझ्याकडनं कधी गलती होत नाही, मग आजच असं का झालं. त्यावेळेस बघा प्रिया म्हणते की काय झालं, होत असेल कधी कधी होतं असं, कारण तुला तुझ्या पेशंटचं खूप टेन्शन असतं, एवढी पेशंट्स हँडल करतोस त्यामुळं असे एखादी चूक होऊ शकते की त्यात काय एवढं काहीही नाही आहे. आणि बरंच चल आता आपण निघूयात, मलाही वेळ व्हायला नको. प्रेक्षकांनो यावेळेस बघा
तो म्हणतो की मी करू का ड्रॉप तुला, तेव्हा प्रिया म्हणते की नाही नको, माझी मी जाईन. असं म्हटल्यानंतर प्रिया तिथून निघून जाते आणि त्यावेळेस बघा अश्विन स्वतःच एकटा असं चेहरा पाडून बसलेला असतो. त्यावेळेस कल्पना विचारते की काय रे, काय झालं, कसला विचार करतोयस. असं म्हटल्यानंतर बघा इथे अश्विन म्हणतो की काय नाही ग आई, मी आजपर्यंत असं माझं कधीच झालं नाही की मी जी गोष्ट वाचली ती माझ्या लक्षातून गेली आणि रात्री मी ते नाव वाचलं, मग आज असं का झालं अचानक, मलाही काहीच कळत नाही, मलाही चेक करायला पाहिजे आणि लक्षात ठेवायला पाहिजे. प्रेक्षकांनो असं म्हटल्यानंतर बघा इथे प्रतिमा म्हणते की अश्विन गेल्यानंतर तन्वी माझ्याशी असंच वागत होती आणि मला पूर्ण मुद्दाम होऊन काहीतरी माझ्या लक्षात नाही असं घडवून आणायची. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा ती म्हणते की अश्विनच्या बाबतीतही प्रिया तन्वी असंच काहीतरी करत असेल. आता प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की शांता ही तिचं घर वाचवण्यासाठी म्हणून यांनी सांगितलेल्या घरातून बाहेर पडते आणि त्याच वेळेस बघा प्रिया तिचा खून करत असेल का, आणि प्रियाचं आणि अधीराचं लाईव्ह व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. आणि प्रेक्षकांनो आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे अर्जुनवर शांताच्या खुनाचा आरोप आलेला आहे. तर प्रेक्षकांनो उद्याचा भाग खरंच खूप धक्कादायक असणार आहे. आजचा भाग आवडला तर लाईक करा आणि उद्याचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.